काल मी गेले होते कॉलेजला, थोडं प्रोजेक्ट वर्क होतं ते केलं. त्यानंतर मला एक ॲड शूट करायचं होतं. त्यात रागिणीला एक कॅरेक्टर करायचं होतं, त्यामुळे मी तिला डायलॉग सांगत होते. माझ्या स्क्रिप्टमध्ये ती पहिल्यांदाच ॲक्टिंग करत होती, त्यामुळे सारखी डायलॉगच विसरायची आणि तिची रिहर्सल करून घेण्याच्या नादात मीच पडता पडता वाचले. बघा, पण मित्र असेच असतात बरं का, तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत सावरायला. बऱ्याच प्रयत्नांनी फायनली आमचा व्हिडिओ तयार झाला. त्यानंतर आम्ही घरी निघालो. जाताना मला पद्मावती चौकात चांगली फळे दिसली म्हणून थोडी फळे घ्यावीत म्हटलं, तर सगळी फळं एकदम फ्रेश दिसत होती बरं का. आणि तो फळेवाला पण बोलला, इम्पोर्टेड माल आहे, खराब निघाला तर बदलून देणार. मग फक्त चिक्कू तेवढा टेस्ट करून मी जवळपास 400 रुपयांची फळं घेतली. पण घरी आल्यावर बघते तर काय, सगळी ॲपल खराब निघाली. आणि दुसऱ्या दिवशी गेले तर तो फळेवाला पण तिथे नव्हता. तेव्हा समजलं आपल्यासोबत स्कॅम झालाय. पण आयुष्यात अशा काही चुका झाल्याशिवाय आपणही शिकत नाही बरं का. तर तुमच्यासोबत कधी